जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण पाहणार आहोत की तुम्ही जे आहे तुमचा जो सातबारा आहे तो डिजिटल पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. त्या सातबाऱ्यावरती तुम्हाला कोणत्याही तलाठी साहेबांची किंवा तलाठ्यांची सहीची आवश्यकता पडणार नाही. तो जो आहे डिजिटल साईन सातबारा असेल तर तुम्हाला तो जो आहे घर बसल्या अगदी 15 रुपयामध्ये तुम्ही जे आहे कशा प्रकारे डाउनलोड करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला ऑन करा. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला जे तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला इथे 712 असं टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही साईट दिसेल. तर मित्रांनो, याच्यानंतर खाली पाहू शकता इथं जे आहे लॉग इन डिजिटल साईन सातबारा हा जो ऑप्शन आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर ही जी वेबसाईट आहे रिलोड होईल. त्याच्यानंतर तुमच्या जे मोबाईलमध्ये जर डेस्कटॉप मोड इथं जे आहे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर ते जे आहे पाहू शकता डेस्कटॉप मोड आहे, डेस्कटॉप साईड आहे. जर मला इथं टिक मार्क करून जे आहे डेस्कटॉप मोड चालू करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं जे आहे पाहू शकता लॉग इन करण्यासाठी ऑप्शन दाखवेल. तर इथे तुम्हाला OTP हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो कोणता मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला तो मोबाईलमध्ये तर टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जसं तुम्ही सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक कराल तसं जे आहे पाहू शकता OTP सेंड युअर मोबाईल हा जे आहे असं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जे आहे तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. अशा प्रकारे पाहू शकता आपल्या मोबाईलवरती OTP आलेला आहे. तो तुम्हाला जे आहे इथे OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे खाली व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय OTPवर क्लिक करा शकता अशा प्रकारे तुम्ही जे इथे लॉग इन व्हाल. इथे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे पाहू शकता इथे खाली जे आहे तुमचा अवेलेबल बॅलन्स हा जे आहे 0 दाखवत आहे. तर मित्रांनो, त्याच्या तुम्हाला आधी या साईटला तुम्हाला जे आहे एक रिचार्ज करावा लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही जे आहे तुमचा डिजिटल सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तो रिचार्ज कशा करायचा आहे ते आपण पाहूया आधी. मित्रांनो, अशा प्रकारे साईट दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे एकदम साईटला वरी रिचार्ज अकाउंट हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर पाहू शकता इथे तुम्ही जे आहे किती रुपयाचा रिचार्ज तुम्हाला इथं करायचा आहे ते इथे तुम्हाला टाकू शकता. आपण जे आहे इथे 30 रुपयाचा रिचार्ज इथं करून घेऊया. तुम्हाला किती करायचं ते करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इथं SBI जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पे नाव कराल तसं अशा प्रकारे ते रिलोड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे आहे इथं आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी हा जे आहे टर्म्स अँड कंडिशन्स जे आहेत तिथं तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे. मार्क केल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. तसं तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक कराल तसं पेज लोड होईल. मित्रांनो, त्याच्यानंतर तुमच्यासमोर असे जे आहे पेमेंट मेथड्स ओपन होतील. तुम्हाला जे आहे खाली UPI हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं 2 पर्याय दिसतील. इथं जे आहे एंटर UPI ID आणि UPI QR हे जे आहे 2 ऑप्शन दिसतील. त्याच्यापैकी तुम्ही जे आहे UPI QR तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर पण असेल त्याच्यावरून तुम्ही जर पेमेंट करणार असेल तर UPI QR हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि निवडल्यानंतर तुम्हाला जे QR कोड दाखवेल ते स्कॅन केल्यानंतर तुम्ही जे आहे पेमेंट करू शकता. तर इथं आपल्याकडे मोबाईल दुसरा अवेलेबल नाही असं समजून आपण इथं UPI ID हा ऑप्शन निवडणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे UPI ID टाकायला सांगेल. तुम्हाला जे आहे तुमचं गुगल पे असेल, फोनपे असेल, तुम्हाला त्याची जी आहे UPI ID इथे जाऊन तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायची. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन जे आहे पेस्ट करायची आणि व्हॅलिडेट UPI ID हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हॅलिडेट UPI ID ऑप्शनवर क्लिक कराल तसं जे आहे खाली हे पाहू शकता ग्रीन जे आहे टिक मार्क इथं आलेलं आहे म्हणजे तुमची UPI ID व्हॅलिडेट झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पे नाव या ऑप्शनवर क्लिक कराल तर जे आहे पेज रिलोड होईल. पेज रिलोड झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे टायमिंग इथं दाखवून इथे 3 मिनिटाचाच टायमिंग दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे, तुमचं गुगल पे उघडायचं आहे.
इथे पाहू शकता अशा प्रकारे रिक्वेस्ट येईल. तुम्हाला जे आहे ते पे ऑप्शनवर क्लिक करायचे. पे ऑप्शनवर क्लिक करून तुमचं जे आहे काही पिन असेल तो टाकून तुम्हाला इथून पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पेमेंट तेच साईट ओपन करायची आणि थोडंसं वाट पाहायची. वाट पाहिल्यानंतर पेज ॲटोमॅटिक रिलोड होईल. रिलोड झाल्यानंतर पाहू शकता आपलं पेमेंट हॅज बीन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी पावती पाहिजे असेल तर तुम्ही व्ह्यू रिसिप्टवर क्लिक करून देखील तुमची पावती पाहू शकता किंवा तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करून कंटिन्यू देखील करू शकता. अशा प्रकारे कंटिन्यू केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुमचे जे आहे वॉलेटला तुमचे जे काही 30 रुपये होते ते तुमचे इथे ॲड झाले. त्याच्यानंतर मित्रांनो 7/12 डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे जे डिजिटल साईन 7/12 आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. पेज रिलोड होईल. त्याच्यानंतर खाली यायचे. तुम्हाला जे आहे तुमचा जिल्हा निवडायला सांगेल तर तुम्हाला इथं तुमचा जो कोणता जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो कोणता तालुका आहे खाली तो निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर खाली जे आहे गाव निवडायला सांगेल तर तुमचं जे कोणत्या शिवारामध्ये तुमची जमीन असेल किंवा ज्या कोणत्या गावामध्ये तुमची जमीन असेल ते तुम्हाला जे आहे इथं स्क्रोल करून निवडून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जर गट नंबर असेल तर गट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तुम्ही जे आहे इथे खाली पर्याय दिसेल सर्वे नंबर गट नंबर निवडा. हा जे आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही वरील जो गट नंबर टाकला आहे त्याचे जर काही वेगवेगळे तुकडे असतील त्या गटाचे तर तुम्हाला जे आहे तर खाली 174च्या ऐवजी 174 व असं खाली दाखवल तर तुम्हाला जो तुमचा गट नंबर आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा. तर आपल्या इथं जे आहे 174 हाच आपला गट नंबर आहे. तर इथं जे आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता असं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला एक पॉप दाखवला जाईल. तर 7/12 इज डिजिटल साईन ऑन 21/12/2023. तर तुम्हाला जे इथं डाउनलोड करायचं आहे का तर असं विचारेल तर तुम्हाला इथं जे आहे ओके करायचं आहे. जसं तुम्ही ओके करा तसं जे आहे तो पॉप जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली डाउनलोड हा ऑप्शन दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत क्लिक केल्यानंतर पेज रिलोड होईल. पेज रिलोड झाल्यानंतर पाहू शकता आपला जो आहे 7/12 डाउनलोड झालेला आहे आणि तुम्हाला जे ओपन करण्यासाठी सांगितलं जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं 7/12 डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे 7/12 तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला याच्यानंतर तुमचा जो आहे आटा काढायचा असेल तर तो तुम्ही कशा प्रकारे काढू शकता ते देखील आपण सांगणार आहोत. तुमच्या 7/12मध्ये तुम्हाला जे खाते क्रमांक जे दाखवत असेल तर तुमच्या ज्या नावापुढे तुमचा खाते क्रमांक आहे तो तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे साईटवर जे आहे तुम्हाला इथे डिजिटल आर्ट हा ऑप्शन दिसेल वरी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पेज रिलोड होईल. परत तुम्हाला तशीच माहिती दाखवेल की तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायला सांगेल. तुमचा जो कोणता जिल्हा आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. गावाचं नाव निवडल्यानंतर तुम्ही जे आहे तुमच्या खाते नंबरनुसार आपण जो मगाशी खाते नंबर बघितला होता त्या खाते नंबरनुसार किंवा तुमच्या नावानुसार देखील तुम्ही जे आहे इथं 7/12 म्हणजेच तुमचा जो आर्ट आहे तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो इथं आपण जे नावानुसार काढून दाखवतो तुम्हाला. जर तुमच्याकडे नाव नसेल तुमचं इथं पाहू शकता तुमचं फर्स्ट नाव म्हणजे तुमचं पहिलं नाव तुम्ही इथं टाकायचं आहे. तर इथं जे आहे तुम्ही जे आता माझं पहिलं नाव आहे ते इथं टाकून घेतो. अशा प्रकारे तुमचं इथं नाव टाकून घ्यायचं मराठीमधून. त्याच्यानंतर तुम्ही खाली जे आहे खाली नाव निवडा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नाव निवडा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे जे काय तुमचे नावं दाखवेल. तर कधी कधी मित्रांनो तुमच्या डिजिटल 7/12ला नावं दाखवत नसतं. तर मित्रांनो आपण इथं खाते नंबर लिहून घेतला आहे. तर तुम्हाला जे आहे तुमचा खाते नंबर जो आहे अंकी तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. असं टाकून घेतल्यानंतर इथे जे आहे खाली डाउनलोड हा ऑप्शन दिसेल. पाहू शकता मागाशी आपण 7/12 काढला होता तर त्यातले आपले 15 रुपये कमी झालेले आहेत आणि इथं फक्त 15 रुपये शिल्लक दाखवत आहे. तर अशा प्रकारे खाते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे डाउनलोड हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मागाशी सारखं तुम्हाला इथं दाखवेल तुमच्या जो वॉलेट आहे त्याच्यामधून तुमचे 15 रुपये कटतील असं तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला याच्यावरती ओके क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओके क्लिक कराल तसं पेज रिलोड होईल. पेज रिलोड झाल्यानंतर पाहू शकता
झालेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला जो आहे अटल डाउनलोड झालेला आहे. इथं पाहू शकता खाली जे तुमचा QR कोड दाखवेल, तुमचं जे काही क्षेत्र असेल ते संपूर्ण माहिती, आणि इथं जे आहे हिरव्या कलरमध्ये टिक मार्क दाखवेल, म्हणजेच ही तलाट्यांचे जे आहे डिजिटल साईन असते. तर मित्रांनो, हा जो 7/12/8 आहे तुम्ही कुठेही तुमच्या शासकीय कोणत्याही कामासाठी ते वापरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही जे आहे तुमचा डिजिटल 7/12 अगदी घर बसल्या 15 रुपये 7/12, 15 रुपये 8 अशा प्रकारे तुम्ही 7/12/8 जे आहे 30 रुपयामध्ये तुमच्या घरी बसल्या काढू शकता, आणि हे कोणत्याही शासकीय कामासाठी तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओज मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.